Good morning students, myself Sanju from Saint Philomena High School, Chandapura. I am handling A standard हिंदी सब्जेक्ट। बच्चों, आज मैं आपको 8वीं कक्षा का जो पहला कविता है प्रार्थना के बारे में आज मैं आपको समझाती हूँ। बच्चों, इस प्रार्थना गीत का कोई कवि नहीं है, संकलित होता है। संकलित का मतलब जो होता है कहीं किताब से काटकर स्टैंडर्ड को इस प्रार्थना गीत के रूप से डाला गया है। बच्चों, इधर देखिए, ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮನುಷ್ಯ ಜೀವನ ಸದ್ಭಾವ का ಪ್ರಧಾನ ಸ್ಥಾನ है। ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಒಳ್ಳೆ ಸದ್ಭಾವನೆ ಇರುವಂತಹ ಒಳ್ಳೆ ಗುಣ ಇದ್ದವರಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಅವರಿಗೆ ಪ್ರಧಾನವಾದ ಸ್ಥಾನ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ ಅಂತ। वैसे ही बच्चों, छोटे बड़े का भेदभाव ना रखते हुए सबके साथ मिलजुल कर रहना चाहिए। ಅಂದ್ರೆ ದೊಡ್ಡವರು ಚಿಕ್ಕವರು ಮೇಲು ಕೀಳು ಬಡವ ಶ್ರೀಮಂತ ಎನ್ನುವಂತ ಭಾವನೆ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳದೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿರಬೇಕು ಅಂತ ಈ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಗೀತೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। किसी का अपमान नहीं करना चाहिए, ಯಾರಿಗೂ ಸಹ ನಾವು ಅವಮಾನ ಮಾಡಬೇಡ್ದು, ಯಾರಿಗೂ ಜಾಸ್ತಿ ನಾವು ಹಾಸ್ಯ ತಮಾಷೆ ಮಾಡೋದಾಗ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಸಹ ನಾವು ಮಾಡಬೇಡ್ದು। ಹಾಗೆ और बच्चे अपने देश के प्रति अभिमान रखना चाहिए, ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ನಮಗೆ ಅಂತ ಒಂದು ಅಭಿಮಾನವನ್ನ ನಾವು ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಈ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಗೀತೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। वैसे ही बच्चों, इधर प्रार्थना गीत में ये समझना चाहिए कि हम और आप रोज सुबह में उठ के प्रार्थना करते हैं। क्यों करते हैं प्रार्थना? क्योंकि दिन की शुरुआत होती है वो जब प्रार्थना से ही शुरुआत करते हैं, क्योंकि वो दिन अच्छे से गुजर जाए। और बच्चों, किसी भी कोई भी ಕೆಲಸ कार्य शुरू होने से पहले हम क्या करते हैं? प्रार्थना से ही शुरू करते हैं, क्योंकि वो ಕೆಲಸ कार्य अच्छे से सफल हो जाए। आइए बच्चों, आज हम इस प्रार्थना गीत को 8वीं कक्षा का जो पहला कविता है प्रार्थना से हम 8वीं कक्षा को शुरुआत करते हैं। इधर देखिए बच्चों, इस प्रार्थना में जो आने वाले हैं शब्दार्थ मैं ऑलरेडी बोर्ड पर लिख चुकी हूँ, एक बार इसी से अच्छे से पढ़ लेंगे। बच्चों, इधर देखिए, शब्दार्थ प्रार्थना एक कविता। शब्दार्थ वार्ना का मतलब होता है न्योचावर करना, समर्पित करना, अंदरे समर्पिसुವುದು ಎಂದರ್ಥ। मति का मतलब होता है बुद्धि, अंदरे ಒಳ್ಳೆ बुद्धि। विश्राम का मतलब होता है भुला देना, अंदरे। तुरंत का मतलब होता है तुरंत, जल्दी, अंदरे ಬೇಗ, तक्षण। मान का मतलब होता है मर्यादा, अंदरे मर्यादे। शोक का मतलब होता है दुख, अंदरे दुख। अपमान का मतलब होता है तिरस्कार, अंदरे तिरस्कार ಮಾಡುವುದು ಎಂದರ್ಥ। निज भाषा का मतलब होता है अपनी भाषा, अंदरे ನಾವು ಆಡುವಂತಹ ಭಾಷೆಗೆ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ? अपनी भाषा। आइए बच्चों, अब इस प्रार्थना गीत को हम शुरुआत करते हैं। इधर देखिए बच्चों, पाठ 1 प्रार्थना। सच बोले सच बात विचारे भले काम पर जीवन वारे, ಅಂದ್ರೆ ಮಾತು ಯಾವಾಗಲೂ ನಿಜವಾಗಿರಬೇಕು। सच बात विचारे, विचार ಏನಂತ ಮೊದಲು ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವು ಆಮೇಲೆ ಮಾತಾಡಬೇಕು। इसका मतलब है बच्चों, जो विचार समझकर बाद में हम बात करना चाहिए, एकदम से ही हम बात नहीं शुरू करना चाहिए। वो बात क्या करके समझ के बाद में हम बात शुरुआत करना चाहिए। बच्चों, भले काम पर जीवन वारे, भले काम पर मतलब अच्छे काम पर हम जीवन उसी को ही हम ಏನಂದ್ರೆ ಮುಡಿಪಾಗಿಡಬೇಕು, ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜೀವನ ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಆ ಜೀವನ ನಾವು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಕ್ಕಾಗಿ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ? ಮುಡಿಪಾಗಿಡಬೇಕು ಅಂತ ಈ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। अगले चरण में देखिए बच्चों, मिलकर रहे नियम अपनाए। मिलकर ಅಂದ್ರೆ ಒಂದುಗೂಡುವುದು, ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟುಗೂಡಿ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು? ನಿಯಮ ಅಪನಾಯ್, ಶಿಸ್ತಿನಿಂದ ಇರಬೇಕು। ಕೆಲವು ನೋಡಿ, ನಮಗೆ ಶಾಲೆಗೆ ಬಂದ್ರೆ ಒಂದು ಶಿಸ್ತಿರುತ್ತೆ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಶಿಸ್ತಿರುತ್ತೆ, ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ಶಿಸ್ತಿನಿಂದ ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಹೊಂದಿಕೊಂಡು ಕೂಡಿಕೊಂಡು ಇರಬೇಕು ಅಂತ ಮಕ್ಕಳೇ। बीती बातों को बिसराए, ಅಂದ್ರೆ ಕಳೆದು ಹೋಗುವಂತ, ಅಂದ್ರೆ ಹೋಗಿರುವಂತ ಮಾತು, ಈಗ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಕೆಟ್ಟ ಕ್ಷಣಗಳು ಅಂತ ನಡೆದು ಹೋಗಿರುತ್ತೆ, ಅದನ್ನ ನಾವು ನೆನಪಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದಲ್ಲ, ಅದನ್ನ ನಾವು ಮರೆತು ಮುಂದೆ ನಡಿಬೇಕು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಗೀತೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ। ಈಗ ಮುಂದಿನ ಚರಣ, आगे चरण में देखिए बच्चों, छोटे बड़े सभी मिल जाए गिरे हुए को तुरंत उठाए। ಅಂದ್ರೆ छोटे बड़े ಅಂದ್ರೆ ನಾನು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ ಮೊದಲೇ, ದೊಡ್ಡವರು ಚಿಕ್ಕವರು ಶ್ರೀಮಂತ ಬಡವ ಮೇಲು ಕೀಳು ಎನ್ನುವಂತಹ ಭಾವನೆ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳದೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಇರಬೇಕು। ಗಿರೆ ಹುಬೇಕು ತುರಂತ್ ಉಠಾಯ್, गिरे हुए को तुरंत उठाए मतलब इसका जो बच्चों जो कष्ट काल में जो लोग रहते हैं उस समय हम मदद करना चाहिए, उसी को कहते हैं गिरे हुए को तुरंत उठाए। बच्चे, अगले चरण में देखिए, करे किसी का ना अपमान ऐसे ही मति दो भगवान। करे किसी का ना अपमान ऐसे ही मति दो भगवान, ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಕರೆ ಕಿಸಿಕ ನಾ ಅಪಮಾನ್ ಅಂದ್ರೆ ಯಾರಿಗೂ ಸಹ ನಾವು
ಹೆಚ್ಚಾಗಿ ಅವಮಾನ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ಬಿಡ್ದು. ज्यादा से ज्यादा हमें हंसी मजाक किसी के साथ भी नहीं करना चाहिए बच्चों, ये अच्छी बात नहीं है. ಐಸೆ ಹಿ ಮತಿದೋ ಭಗವಾನ್, ಐಸೆ ಹಿ ಇದೇ ತರ ನಮಗೆ ಒಳ್ಳೆ ಬುದ್ಧಿ ಕೊಡುವ ಭಗವಂತ ಅಂತ ಈ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಗೀತೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. अगले चरण में देखिए बच्चों, एक रहे सद्भाव रखे हम देश देश में मान रखे हम. ಏಕ ರಹೆ ಸದ್ಭಾವ ರಕೆ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಸದ್ಭಾವನೆ ಅಂತ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಗುಣವನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಇರಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ. ದೇಶ ದೇಶಮೇ ಮಾನ್ ರಕೆ ಹಮ್ ಅಂದ್ರೆ ಈ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಾವು ಈ ದೇಶವನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಾವು ಬೇರೆ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ಅಲ್ಲಿನ ಜನರು ನಮ್ಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಭಾರತೀಯರು ಎಷ್ಟು ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆಯರು ಅಂತ ಅನ್ಬೇಕು. ಆ ರೀತಿ ನಾವು ಇರ್ಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ. देश देश में मान रखे हम, इस देश छोड़कर दूसरे देश में हम गए तो वहाँ के लोग इस भारतीय निवासी कितने अच्छे हैं बच्चों, ऐसा बोलना चाहिए. बच्चे इधर देखिए अगले चरण में, हट छोड़े संयम अपनाए मातृभूमि पर बलि बलि जाए. हट छोड़े संयम अपनाए, हट का मतलब होता है जिद्दी ಅಂದ್ರೆ ಹಠ, ಆ ಕೆಟ್ಟ ಹಠ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಾವು ಬಿಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಸಂಯಮ ಅಂದ್ರೆ ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ನಾವು ಇರಬೇಕು ಅಂತ. ಮಾತೃಭೂಮಿ ಪರ್ ಬಲಿ ಬಲಿ ಜಾಯ್, ಮಾತೃಭೂಮಿಗೆ ನಾವು ಬಲಿದಾನ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತೆ ಬಲಿದಾನ ಅಂದ್ರೆ ನಾವು ತ್ಯಾಗವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ ಅಂತ ಈ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ. बच्चों मुझे उम्मीद करती हूँ कि इस जो प्रार्थना गीत है आपके समझ में आया होगा. आइए बच्चों, आप और हम मिलकर इस प्रार्थना गीत को साथ में दोहराएंगे. इधर देखिए बच्चों, पाठ 1 प्रार्थना. सच बोले सच बात विचारे भले काम पर जीवन वारे, मिलकर रहे नियम अपनाए बीती बातों को बिसराए, छोटे बड़े सभी मिल जाए गिरे हुए को तुरंत उठाए, करे किसी का ना अपमान ऐसे ही मति धो भगवान, एक रहे सद्भाव रखे हम देश देश में मान रखे हम, हट छोड़े संयम अपनाए मातृभूमि पर बलि बलि जाए. बच्चों ये था आज का प्रार्थना कविता. आइए बच्चों एक बार शब्दार्थ और तुक वाले शब्द दोहराएंगे. शब्दार्थ, वार्ना का मतलब होता है न्योछावर करना, समर्पित करना. मति का मतलब होता है बुद्धि. बिसराना का मतलब होता है भुला देना. तुरंत का मतलब होता है तुरंत, जल्दी. मान का मतलब होता है मर्यादा. शोक का मतलब होता है दुख. अपमान का मतलब होता है तिरस्कार, अनादर. निज भाषा का मतलब होता है अपनी भाषा. आगे देखिए बच्चों, तुक वाले शब्द का मतलब होता है ಪ್ರಾಸಪದ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಇಂಗ್ಲಿಷ್ ನಲ್ಲಿ ರೈಮಿಂಗ್ ವರ್ಡ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. तुक वाले जो शब्द किसे कहते हैं तो बच्चों इधर देखिए, जो कविता के अंतिम में जो पद आएगा उसे हमको तुक वाले शब्द कहते हैं. इधर आइए बच्चों देखिए, अपनाए बिसराए, अपनाए बिसराए, विचारे वारे, विचारे वारे, उठाए जाए, उठाए जाए, अपमान भगवान, अपमान भगवान. ये था बच्चों इस कविता में आने वाले शब्दार्थ और तुक वाले शब्द. आप एक बार घर में बैठकर इस शब्दार्थ और तुक वाले शब्द को 4-5 बार लिखकर अच्छे से प्रैक्टिस कर लीजिए. बच्चों लिखने से आपके दिमाग में जल्दी आ जाएगा. बच्चों मैं यहीं पर इस प्रार्थना गीत को समाप्त करती हूँ. धन्यवाद.